हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आज मी जाते आहे लोणारला. लोणार हे बुलढाणा जिल्ह्यात येतं. कशासाठी जाते आहे, काय जाते आहे, तर बघूया आज माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. चला तर निघूया. इथे मला सोडवायला जेनी येते, डॅडी पण येतोय. चला निघूयात. तर अशा प्रकारे निघालोय बस स्टँडवर जायला. थोडं समोर गेल्यानंतर मुलं हातामध्ये ज्योत घेऊन जाताना दिसत आहेत तुम्हाला. तर ॲक्च्युली हे काय आहे, ज्यांचं देवीचं मंडळ आहे किंवा ज्यांच्याकडे देवी वगैरे आहे, तर हे सप्तशृंगी वनी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात चालत जाऊन त्या दिव्याला ही ज्योत पेटवून आणतात. आणि ती ज्योत म्हणजे वणीपासून चालत चालत यायचं, ज्यांच्या म्हणजे मंडळ असतं, देवीचं मंडळ, दुर्गा देवीचं मंडळ वगैरे, किंवा घरामध्ये कोणाच्या असेल, तर त्या ह्या ज्योतीने, जी वणीवरून पेटवून आणलेली जी ज्योत असते का, त्या ज्योतीने या नवरात्रीचा दिवा पेटवायचा असतो. तर हे असे आम्हाला रस्त्यामध्ये 3 ते 4 लोक असे ज्योत घेऊन जाताना दिसले. ही नवरात्रीच्या म्हणजे पहिल्या माळेच्या 1 दिवस आधी जातात, तिकडे वणीला चालत चालत जातात आणि वणीच्या मंदिरातून त्या देवीची जी दिवा लावलेला असतो त्या दिव्याला ही ज्योत पेटवून मग इकडे घेऊन येतात. हे बघा, ही ज्योत. आणि अशा प्रकारे बस स्टँडला पण मी लगेच पोहोचली आणि मला बस पण लगेच भेटली. नाशिक वाशिम या बसमध्ये बसली मी. आणि नंतर सकाळ कधीशी झाली कळलं नाही, झोप पूर्ण नव्हती झाली, त्यामुळे बसमध्ये मला लगेच झोप लागली. जवळपास येवल्याच्या पुढे सकाळ जाग आली मला. तर छान सकाळ झाली, सूर्योदय बघायला भेटला. नमस्कार. दुपारचे 12 वाजलेत आणि आता सध्या दुसरबीड येथे आहे मी. दुसरबीडवरनं सुलतानपूर आहे, तिथे उतरायचंय आणि सुलतानपूरवरून मग आपल्याला लोणारला जायचं आहे. सकाळी 4:30 वाजता प्रवास सुरू झाला होता, तर थेट आत्ता इथे दुसरबीड येथे बस थांबली आहे. डायरेक्ट नाशिक ते वाशिम ह्या बसमध्ये मी प्रवास करते. डायरेक्ट लोणार थोडी उशिरा होती, त्यामुळे मला लवकर पोहोचायचं होतं, कारण आजचा प्रवास संपवून मला परत रिटर्न नाशिकलाही जायचं आहे. सो आता पुढच्या साधारण 1.5 ते 2 तासामध्ये मी लोणारला पोहोचेल. लोणारला कशासाठी मी आली आहे ते बघा तुम्ही आज या व्लॉगमध्ये. नमस्कार, मी वेदश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज मी नाशिकवरून लोणारला देवीच्या दर्शनासाठी आलेली आहे. हे जे मागे सरोवर दिसते आहे, त्या सरोवराच्या आतमध्ये एक देवीचं मंदिर आहे खाली. तर त्या देवीच्या दर्शनासाठी आज मी लोणारला आलेली आहे. ॲक्च्युली मी दरवर्षी येते, पण मध्यंतरी 4 ते 5 वर्षाचा माझा गॅप पडला आहे, लॉकडाऊन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि आज इथे मी 4 वर्षानंतर आली आहे. दरवर्षी गर्दी असते, पण यावर्षी थोडी गर्दी कमी आहे. पण आहे पब्लिक, की जेणेकरून सोबतीला कोणीतरी असायला पाहिजे. तर आहे, आता मी निघतीये. खाली जायचं आहे. थोडं जंगल आहे, पण पोलिसांच्या मदतीने किंवा मग त्यांना विचारूनच मी पुढे जातीये. आणि समोर फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले सुद्धा आहेत. त्या सरांनी मला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, खाली पब्लिक गेलेली आहे बरीच, फक्त जाताना सांभाळून जा आणि जास्त कोणाशी बोलू नका वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ॲक्च्युली मी दुरून आली आहे. त्यांनी मला विचारलं कुठून आली, काय आली वगैरे काय. तर त्यामुळे थोडं काळजीपोटी त्यांनी सांगितलं की सगळ्यांपासून सावधान राहा आणि जा तुम्ही बिनधास्त. चला तर जाऊया आपण. माझ्या लाईफचं हे पहिलं ॲडव्हेंचर आहे जिथे सोबत कोणी नाही आहे. घनदाट जंगलामधून मी एकटी जातीये. पुढे पब्लिक आहे भरपूर, मागेही असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असतात, पोलीस वगैरे पण आहे. पूर्वी या मंदिराला भरपूर गर्दी असायची, पण आता कमी झाली आहे. मध्यंतरी जंगलामध्ये प्राण्यांची संख्या वाढल्या कारणाने त्यांनी बंद केलं होतं आणि नंतर लॉकडाऊन वगैरे या कारणाने. तर आली आहे भरपूर पुढे मी. बघूयात माझं ॲडव्हेंचर कसं असेल. हा असा रस्ता आहे, अशा
रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे. छान ॲडव्हेंचर आहे हे. युजली गर्दी भरपूर असते. त्या तळ्यामध्ये देवीचं मंदिर आहे. धुकं वगैरे असल्यामुळे दिसणार नाही. हा असा रस्ता आहे. चांगला रस्ता आहे. पायऱ्या नाही आहेत, पण दगड वगैरे असल्यामुळे आपण व्यवस्थित चालू शकतो. भरपूर खाली आली आहे मी. एकटी आली आहे. तर आता मला इथे 2 लेडीज भेटल्या आहेत. सोबत आहे म्हणजे मला अगदीच मी एकटी नाही आहे. हे बघा, असे पूर्ण घनदाट जंगल. छान ॲडव्हेंचर आहे हे. मस्त. तब्बल 4 वर्षानंतर मी देवीच्या मंदिरात आलेली आहे. 4 वर्षापूर्वी खूप वेगळं होतं. 4 वर्षाच्या गॅपनंतर गर्दी नेहमी असते, पण आज नाही आहे. खूप कमी गर्दी आहे, खूप कमी पब्लिक आहे. देवाची कृपा. मला सोबत कोणीतरी आहे. भेटी नव्हती, पण एक चाहूल असते. एवढं जंगल आहे, घनदाट जंगल आहे, तर मग सोबत कोणीतरी पाहिजे. सो खाली उतरल्यानंतर भेटलेत मला 1-2 फॅमिलीज आहेत, भेटल्यात. घाई यासाठी, कारण आता मला दर्शन वगैरे घेऊन परत नाशिकला जायचं आहे. या जंगलामध्ये प्रामुख्याने सीताफळाची झाडं खूप बघायला भेटतात. अगदी मी लहानपणापासून येत होती तेव्हापासून खूप वेळेस आलेली आहे मी, पण एकटी पहिल्यांदा आली आहे. इथे असं छान मंदिर पण आहे, पुरातन काळातलं असं मंदिर. काही बसलेले आहेत. या मंदिरात येण्यामागचं कारण असं, ही श्रद्धा आहे माझी. प्रत्येक नवरात्रीमध्ये यायचं असतं, पण गेल्या 4 वर्षापासून लॉकडाऊन नंतर मग प्रेग्नेन्सी आणि धारा छोटी असल्यामुळे मला यायला जमलं नाही. सो यावर्षी ठरवलं की पहिल्याच माळीला जायचं. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि मी पहिल्याच दिवशी आली, कारण नंतर काम पण वाढतं, वेळ भेटत नाही. सो आज वेळ काढून मी आली आहे. छान झाला माझा अनुभव. आणि वरतून खाली एकटी आली, पण पोलीस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं असल्यामुळे भीती नव्हती. त्यांनी सांगितलं रस्ता क्लिअर आहे, काही भीती नाही, बिंदास्त जा. वर त्यांनी नाव गाव सगळं लिहून घेतलं, त्यामुळे भीती अशी नव्हती. थोडंसं जंगल वगैरे आहे, त्यामुळे बाकी इतरत्र काही प्रॉब्लेम नाही. सकाळी साधारण 4-5 वाजेपासून मंदिर सुरू होतं. जी लोकल लोणारची आहेत पब्लिक, ती सकाळी सकाळीच येतात. ते काही असे आहेत की जे 9ही दिवस येतात. लहान असताना माझी आत्या इथे लोणारमध्येच होती राहायला,
त्यावेळेस आम्ही सकाळी सकाळी यायचो, 1-2 दिवस, म्हणजे जेव्हा आम्ही नवरात्रीमध्ये तिच्याकडे यायचे आत्याकडे तेव्हा. हा परिसर माझ्यासाठी नवीन नाही आहे, पण एकटी आहे आणि दुसरी गोष्ट हे मंदिर जे आहे ते तळ्यात आहे. वरतून खाली यायला कोणीतरी सोबत पाहिजे. पब्लिक असेल तर काहीही भीती नाही, आणि जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही एनी टाईम येऊ शकता. सिक्युरिटी वगैरे भरपूर असते इथे. छान आहे, एक्सप्लोर करायला मस्त आहे. असं पूर्ण घनदाट जंगल आहे इथे. हे बघू शकता तुम्ही कसं एकदम घनदाट जंगलामधून यायचं आहे. त्यामुळे थोडी नर्वस होती, पण ठीक आहे, मला कंपनी भेटली. मस्त छान झालं. आता मंदिराजवळ आली आहे मी. मंदिर बघा. ही जी आहे पब्लिक ती मेहकर वगैरे जे आहेत रिसोड या ठिकाणांवरून, म्हणजे लोणारच्या शेजारच्या गावातली, जे शेजारचे जे आहेत त्यांचे जवळचे गाव, तिथनं आलेली आहे. चारीकडे जंगल आहे बघा. हे आहे मंदिर, कमळजा मातेचं हे मंदिर. या देवीचं नाव आहे कमळजा माता. पूर्वी तिथपर्यंत जायला म्हणजे रस्ता होता. ॲक्च्युली यावर्षी पाण्याची पातळी थोडी वाढलेली आहे. इथे पिण्याचे पाण्याची पातळी वाढलेली आहे यावर्षी. पाऊस भरपूर झालाय, नाहीतर हे पाणी भरपूर आतमध्ये असतं. हे बघा इथे कोण आलंय. इथे ही दीपमाळ आहे, घंटी, इथे झाड आहे. ज्यांचे कोणाचे काही नवस असतील ते पाळणा वगैरे असं बांधतात या झाडाला. इथे नंदी महादेव पण आहे मंदिरात जाण्याच्या आधी. खूप जुनं मंदिर आहे हे, हजारो वर्ष जुनं म्हटलं तरी चालेल. हे बघू शकता. हे देखील महादेवाचं मंदिर आहे. हा नंदी ॲक्च्युली खूप वर्ष जुनं मंदिर असल्याने त्या थोडी मंदिराची झीज झालेली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या मंदिरासारखी बरीच मंदिरं आहेत या जंगलात, पण त्यातल्या त्यात हे मंदिर जास्त नावाजलेलं आहे आणि इथे पब्लिक जास्त येते. तर देवीचं दर्शन घेतलंय. श्रद्धा महत्त्वाची आहे.
पूर्वी इथे खाली दुकानं पण असायची, प्रसाद वगैरे, पातळ ओटीचं सामान वगैरे. आता नाही आहेत यावर्षी, म्हणजे गेल्या 4 वर्षापासून बंद केले त्यांनी, 4-5 वर्षापासून बंद केलंय. सो चूक भूल माफ. देवीसाठी मी फक्त पातळ आणलं होतं, म्हटलं बाकीचं सामान इथे घेऊयात, पण काय आता दुकानं नाहीत त्यामुळे जमलं नाही. दर्शन घेऊन आता मी रिटर्न निघाली आहे. परत आहे खाली पब्लिक आहे, सोबत आहेत माझ्या, काही पुढे गेली आहेत लोक, काही मागे आहेत. आता इथून परत जायचं आहे, जशी ज्या रस्त्याने आली त्याच रस्त्याने रिटर्न जायचं आहे. जंगलाचा रस्ता आहे आणि मग वर चढायचं आहे. छान ॲडव्हेंचर झालं माझं हे, छान वाटलं. याआधी प्रत्येक वेळी कोणा कोणीतरी सोबत होतं आणि इथेही गर्दी असायची, त्यामुळे एवढं जाणवलं नाही. पण आज छान झालं. थोडक्यात काय, छान झालं. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, अशीच ॲडव्हेंचर बघण्यासाठी. लोणार तालुका हा बुलढाणा जिल्ह्यातला आहे. जसं महाराष्ट्राचं कोकण वगैरे खानदेशाचा पार्ट आहे, तसाच विदर्भ पार्ट आहे. विदर्भामधला बुलढाणा जिल्हा, बुलढाण्यातील हे लोणार तालुका आहे. लोणार तालुक्यात हे जे सरोवर आहे ते उल्कापातातून निर्माण झालेलं आहे. आणि याची हिस्ट्री बघायला गेलं तर हजारो वर्ष जुनं हे सरोवर आहे. आणि इथे जे आपण ज्या मंदिरात आपण गेलो होतो ते मंदिर देखील हजारो वर्ष जुनं आहे. त्या मंदिराची तुम्ही अवस्था बघितली असेल, खूप आता मंदिराचं खच्चीकरण झालेलं आहे, जुनं मंदिर असल्याने. तर या पूर्ण सरोवरामध्ये अशी खूप सारी मंदिरं आहेत. मगाशी आपण येताना आपल्याला ते मंदिर लागलं, ते हे अशी छोटी छोटी आहेत. परत लोणारचं असं एक वैशिष्ट्य आहे, लोणारची धार ही देखील प्रसिद्ध आहे. एका ठिकाणी धार पडते, पाण्याची धार पडते. अजूनपर्यंत कळालेलं नाहीये की ते पाणी नेमकं, जे धारेचं पाणी आहे ते नेमकं येतं कुठून. खूप सारे शास्त्रज्ञ आले, खूप साऱ्या लोकांनी संशोधन केलं, पण अद्याप कळालेलं नाहीये की ते पाणी येतं कुठून. जर आता वेळ भेटला तर तुम्हाला मी लोणारची धार पण नक्की दाखवेल. लोणारच्या धारेवर पण आपण जाऊया. यावर्षी पाऊस खूप चांगला पडला, त्यामुळे पाण्याची पात्रता वाढलेली आहे. युजली थोडं हे आतमध्ये पाणी असतं, एकदम असं रोडपर्यंत पाणी नसतं. आता हे इथे अगदी इथपर्यंत पाणी आहे. आणि हा छोटा रस्ता एक जायला आहे, पाऊलवाट ज्याला बोलतो तशी पाऊलवाट आहे. बघा, हे जे सरोवर आहे ते जगातील 3ऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. जंगलातून जातीये, छान किड्यांचा, पक्ष्यांचा आवाज येतोय, मस्त. इथे सीताफळाची जास्त झाडं आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळीकडे ऑलमोस्ट सीताफळाची झाडं बघायला भेटतील. बाकीही आहेत वनस्पती, पण सीताफळाची सगळ्यात जास्त झाडं आहेत. हे इथे अशी दगडे दिसत आहेत, तिथे थोडी मंदिराची दगडं आहेत. हे बघा, हे मंदिर आहे. खूप जुनी मंदिरं असल्यामुळे, म्हणजे लिटरली हजारो वर्ष म्हटलं तरी चालतं, शेकडो हजारो वर्ष जुनी मंदिरं असल्यामुळे ह्या मंदिरांची थोडी झीज झालेली आहे. हे मंदिराची दगडं. ज्यांना पण महाराष्ट्रातली प्लेस एक्सप्लोर करायची आहे त्यामधलं हे एक छान स्थळ आहे, प्रसिद्ध आहे. आणि ट्रेकर लोकांसाठी, त्यानंतर ज्यांना एखादी नवीन गोष्ट माहिती करून घ्यायची आहे, काहीतरी जगातलं एखादं आश्चर्य, तर ते त्यापैकी हे एक स्थळ आहे, लोणार सरोवर. छान स्थळ आहे, नक्की विजिट करा. बघा, असा आहे हा जंगलाचा रस्ता.
या जंगलातून आता परत वर जायचं आहे. ॲक्च्युली भीती अशी काही नाही, पण सोबत एखादं दोन असेल आपल्यासोबत तर ठीक आहे. कारण प्रत्येक वेळी पब्लिक असेलच असं नाही. आणि आता इथे यांचं म्हणणं आलं या लोकल लोकांचं, पहिली माळ असल्या कारणाने गर्दी कमी आहे. पण पूर्वी पहिल्या माळेपासून गर्दी होती 4-5 वर्षापूर्वी. आता थोडी कमी आहे. देवाची कृपा आज पब्लिक होती मला सोबत, नाहीतर मला एकटीला यावं लागलं असतं. तर मेक शुअर की तुम्ही जर येणार असेल तर सोबत कोणी असू द्या. बोलायला कंपनी होते आणि तसं घाबरण्याचं काही कारण नाही. पण ठीक आहे, एखाद्याला सवय असते, एखाद्याला नसते. जर कोणी घाबरत असेल तर त्यांच्यासाठी कोणीतरी सोबत असणं चांगलं. बघू शकता अशी पाऊलवाट आहे. ह्या पाऊलवाटेनेच मगाशी मी गेलेली. आता परत रिटर्न जातीये. छोटासा रस्ता आहे हा. असा पूर्ण जंगल आहे मागे. जंगलाचा रस्ता. मगाशी जाताना ऊन नव्हतं, तर आता ऊन आहे. थोडं गरम होतंय. सगळीकडे झाडं असल्यामुळे हवा नाहीये. दमट वातावरण झालंय. बाकी छान. आता खरी सुरुवात आहे रस्ता चढायला. जो डोंगर आपल्याला चढायचा आहे तो आता चढायचा आहे. इथून सुरुवात होते. तो असा सपाट रस्ता होता आणि हा जो आहे आता मगाशी ज्या रस्त्याने मी आली तो असा चढ आहे. चढ. मगाशी उतरता रस्ता होता, आता हा चढायचा आहे. हा असा आहे. तुम्हाला पूर्ण जंगलातूनच जावं लागतं. भीती अशी काही नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटची नजर असते आणि असं कोणी येणार असेल वगैरे तर ते एंट्री करून घेतात. आणि एखादं कधी असं वाटलं की भीती आहे खाली जंगलामध्ये तर ते पर्यटकांना खाली पाठवत नाहीत. छान आहे. एक ॲडव्हेंचर ट्रिप म्हणून तुम्ही येऊ शकता. मस्त. हे बघा, हा असा पूर्ण रस्ता आहे. कच्चा रस्ता आहे हा. आता हा रस्ता चढायचा आहे तर थोडा मला त्रास होईल. सो वर गेल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा पूर्ण व्ह्यू दाखवेल सरोवराचा. असा दगडांचा रस्ता आहे हा. खूप दम लागलाय तर बसली एका ठिकाणी मी थोडा वेळ. उतरताना काही त्रास नाही झाला, ॲक्च्युली काही वाटलं नाही. पण चढताना आता थोडासा दम लागलाय. सो अर्धा रस्ता पार केलाय, अर्धा करायचा बाकी आहे. थांबली एका ठिकाणी. थोडा वेळ थांबेल आणि मग वर चढायला परत सुरुवात करेल. थोडं वर आल्यानंतर अजून एका ठिकाणी बसली आहे. खूप जास्त दम लागलाय. आता थोडंच जायचं बाकी आहे वर. ऊन भरपूर आहे पण बघायला एवढं सुंदर वाटतंय. तुम्हालाही मी दाखवते. सिटी थोडी छोटी असल्या कारणाने इथे जास्त ऑटो रिक्षा वगैरे भेटत नाही.
सो मी मंदिरातून आता तिकडनं थोडी पुढे खूप चालत चालली आहे पुढे. जे मगाशी सांगितल्याप्रमाणे जो धार आहे, धार लोणारची धार, ती दाखवण्यासाठी किंवा त्या धारेलाही मी खूप दिवसापासून गेलेली नाही आहे, तर मी पण जाईल आणि त्यानिमित्ताने आपल्या व्हिडिओमध्ये पण मी ती धार दाखवेल तुम्हाला ॲक्च्युली काय कसं काय. तर टुवर्ड्स धारेकडे मी जाते आहे. सो बघूया कशी आहे ती लोणारची धार. सिटीच्या बाहेरचा रस्ता आहे, सो थोडा शांत आहे. बसेस वगैरे या रूटनी जातात. तो दुसरा रस्ता आहे तो थोडा गजबजलेला असतो, पण हा थोडा बाहेरचा रस्ता असल्या कारणाने थोडा शांत आहे, पण सेफ आहे. एन्जॉय करते मी सोलो ट्रिप माझी छान प्रकारे. ते म्हणतात ना, देव कुठल्या ना कुठल्या कारणाने तरी मदत करतो. मंदिरापासून तर धारेचा रस्ता थोडा बराच अंतर होतं. त्या मंदिराच्या बाहेर एक शॉप होतं प्रसादाचं वगैरे. तिथे मी एका मुलीला विचारलं रस्ता धारेचा, तर बोलली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, जा तुम्ही चालत सरळ सरळ. भरपूर पुढे आली पण रस्ता भेटत म्हणजे भरपूर दूर होता. पण मग त्यानंतर ती स्वतः तिच्या पप्पांना घेऊन गाडीवर आली आणि बोलली दीदी चला मी तुम्हाला सोडते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की परमेश्वर आपल्याला खरंच मदत करतो. मी खूप थकलेली आहे, डोकं दुखतंय, पण तरी धार बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मला इथपर्यंत यायचं होतं. तर मला देवाच्या रूपाने तिने गाडीवर आणून सोडलं इथपर्यंत. बघा, तर आपण धारेवर आलोय. धारेचा परिसर मी दाखवते तुम्हाला. हा आहे धारेचा परिसर. हे इथून असं लोणार सरोवर जे आहे आपण मगाशी होतो ते दिसतं. हे पण खूप जुनी मंदिरं आहेत. थोडं झूम आउट करते तुम्हाला. धुक्यामुळे प्रॉपर असं काही दिसत नाहीये दूरचं. ते अगदी एक मंदिर दिसतंय बघा तिथे. तिथे आपण गेलो होतो मगाशी. कमळजा मातेचं मंदिर आहे ते. आणि त्या तिकडनं आता इथे आपण धारेवर आलोय. अशा दगडांच्या पायऱ्या, पूर्ण दगडाचं हे आहे. सुंदर असा परिसर धारेचा. ती जी पाण्याची धार पडताना दिसते आहे ना, तर ती आहे लोणारची धार. या पाण्याचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाहीये की हे पाणी एक्झॅक्टली येतं कुठून. हेच पाणी खाली सरोवरात देखील जातं. पाणी खूप स्वच्छ आहे. पूर्वी आत जायला एंट्री होती, पण आता एंट्री त्यांनी बंद केली आहे. सगळीकडनं बंद केलंय. पूर्वी धारेच्या तिथे आंघोळीला एंट्री होती. भरपूर पब्लिक येऊन तिथे आंघोळ वगैरे करायची. अशा पायऱ्या आहेत आणि खाली देखील जायला भरपूर पायऱ्या वगैरे आहेत. तर तिकडे बऱ्यापैकी एखादं मंदिर वगैरे असेल. आणि हे लोणार सरोवर. त्या धारेचं पाणी सरोवरामध्ये जातं. सरोवरातलं पाणी खारं आहे
आणि जे धार आहे त्या धारेचं पाणी प्यायचं पाणी म्हणजे गोड पाणी आहे, ते छान आहे. नक्की विजिट करा, बघायला पण छान आहे प्लेस. तर ही आहे लोणारची धार. जसं आपल्या भारतातल्या भरपूर साऱ्या नद्या पवित्र मानल्या जातात, गंगा, जमुना, चंद्रभागा, गोदावरी, अशा बऱ्याच नद्या आहेत की ज्या पवित्र मानल्या जातात. त्यांचं पाणी म्हणजे त्यामध्ये आंघोळ केल्यानंतर पवित्र होतं वगैरे, ह्या सगळ्या काही गोष्टी. तर त्याचप्रमाणे लोणारच्या धारेखाली जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्यावेळेसही असंच मानलं जातं. लोणारच्या धारेचं खूप महत्त्व आहे आणि पवित्र मानलं जातं. श्रावण महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये इथे भरपूर दुरून लोक येतात इथे आंघोळीसाठी, धारेच्या आंघोळीसाठी. जसं गंगा, गोदावरी सांगितलं मी तुम्हाला, त्याचप्रमाणे या धारेच्या पाण्याचंही तेवढंच महत्त्व आहे. शक्य झाल्यास नक्की या, विजिट करा. थोडी थकली आहे त्यामुळे बसली एका ठिकाणी. अशा ऐतिहासिक जागेला नक्की भेट द्या आणि या जागेचा इतिहास जाणून घ्या. मला या व्हिडिओमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा, सांगण्याचा आणि माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर या साईडला म्हणजे लोणार, बुलढाणा या साईडला जर तुमचं कधी येणं झालं तर अवश्य या. मंदिराचं सांगू शकत नाही, पण धारेला तुम्ही एनी टाईम येऊ शकता. तर शक्य झाल्यास विजिट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.